प्रतिष्ठानच्या मैदानावरती माझ्या मागे बघताय आपण चौथरा उभारलेला आहे। या मैदानामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। त्याच्यासाठी अनेक VVIP इथे येणार आहेत, ज्येष्ठ नेते, बडे नेते इथे येतात। पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की अजित पवार यांच्यावर प्रेम करणारे राज्याच्या कानाकोपऱ्यातले त्यांचे कार्यकर्ते इथं दाखल होत आहेत। माझ्यासोबत आता मराठवाड्यातले काही कार्यकर्ते जे आहेत ते इथं पोहोचलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। तुम्ही कुठून आलात? मी जालना जिल्हा, जाफराबाद तालुका, भोकरदन मतदारसंघ आहे आमचा। बरं, मला एक दाखवायचं आहे यांच्यासाठी। तुमचा हात दाखवा। यांनी त्यांच्या हातावर 22 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस हे गुंतवून घेतलेलं आहे। पक्षावरती, आपल्या नेत्यावरती किती प्रेम असावं आणि हे कायमस्वरूपी असं नाव गोंदलं जाणं। माणसं परिस्थिती बदलली की पक्ष बदलतात, राजकारण बदलतात, पण ही माणसं अशी निष्ठेनं उभी आहेत आणि याच माणसांच्या निष्ठेवरती पक्ष उभा असतो। याच माणसांच्या खाली कष्टावरती पक्ष उभा असतो आणि आज ते दिसतंय। आणि तुम्हाला का वाटलं हे गोदवावं आपण? माझ्यावर 2006 मध्ये 7 मध्ये खूप मोठा प्रसंग आला होता। आमचं दादाशी माझे एवढे काही संबंध नव्हते, मी लहान होतो, पण आमच्या जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश भैया टोपे आणि आमच्या भोकरदन मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे हे म्हणजे मूळ पिंपळगाव सुतारचे आणि आमचं गाव तिथलं। पूर्वी आम्ही आता आम्ही इकडं जाफराबादकडं राहतो। ते संबंध आल्याच्या नंतर माझ्यावर खूप पोलीस स्टेशनचा एक असा प्रसंग आला। त्या टायमाला खूप मला दादाला एकदा मी फोन केला होता, दादानं फोन उचलला होता माझा, आणि भैयासाहेब आमचे राजेश भैया टोपे यांनाही फोन केला होता, यांनी उचलला। त्या प्रसंगातून मी चांगलं मुक्तता झालो, माझ्यावर केसेस झाल्या होत्या। त्या टायमाला आमचे राजेश भैया टोपे पालकमंत्री होते। त्या टायमाला मी जवळपास आज रोजी 22 वर्ष झाली मी हातावर राष्ट्रवादी काँग्रेस गोंदलं आणि खूप म्हणजे पवार घराण्याची खूप माझी नाळ जोडलेली। माझे जाफराबाद तालुक्यातून काठेवाडीला किंवा बारामतीला जर 8 वेळेस कोणी आला असेल तर फक्त मी आलो, अंतकरणातून सांगतो। आणि राजकारणामध्ये निष्ठा हरवत चालली आहे, तत्व संपत चालली आहेत असं म्हटलं जात असताना राजकीय पक्षांची नावं आपल्या हातावरती कायमस्वरूपी गोंदून त्या पक्षाची निष्ठा आणि त्या नेत्याबद्दलची निष्ठा दाखवणारे हे जे कार्यकर्ते असे जिवंत आहेत, तोपर्यंत कुठल्याही पक्षासाठी ती निश्चितपणे एक अभिमानाची गोष्ट असेल। आणि आज त्यांच्यासाठी दुःख हे आहे की ज्या दादांवरती निश्चित केलं ते दादा आज नाहीयेत। विलास, असेच संवाद साधत राहू आपण। ही थेट दृश्य दाखवूयात। अजित पवार यांचं पार्थिव हे काटेवाडीतील निवासस्थानाकडे रवाना झालेलं आहे। बारामती रुग्णालयातून त्यांचं पार्थिव शववाहिनीमध्ये नेत आता ते काटेवाडी इथे नेण्यात येतंय। तिथे साधारण तासभर अजित पवार यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। काटेवाडीमध्ये सध्या पवार कुटुंबीय दाखल झालेले आहेत। योगेंद्र पवार असतील, रोहित पवार असतील, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार हे काटेवाडीमधल्या त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। खरं तर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला, सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेल्या अजित पवार यांच्या अपघाती निधनानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। आम्हाला दादा पोरकं करून सोडून गेले अशा भावना कालपासून कार्यकर्ते व्यक्त करतायत। खरं तर प्रशासनावर वचक असलेला, वेळेचं महत्त्व जाणणारा हा एकमेव नेता। आणि आता आपण काटेवाडीमध्ये जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे तिथून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, दादांचं पार्थिव काटेवाडीकडे रवाना झालेला आहे। काटेवाडीमध्ये मोठा जनसागर उसळलेला पाहायला मिळतोय। काय भावना व्यक्त करतायत कार्यकर्ते? अजित पवार यांच्या निवासस्थानी दाखल होणार आहे। पवार फार्म या ठिकाणी अगोदरपासूनच ते पवार कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहे। सुप्रिया पवार, सुनेत्रा पवार असू दे, रोहित पवार, हे सगळे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पवार कुटुंबातले सगळे नातेवाईक सुद्धा या ठिकाणी दाखल झाले। त्यासोबतच या पंचक्रोशीतले नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळते। अजित पवारांनी ज्या पद्धतीने या सगळ्या परिसराचा विकास केला, या परिसराने एक नेतृत्व आहे ते संपूर्ण राज्याला दिलं, या सगळ्या आठवणी या लोकांच्या मनात आहे ते दाटून आल्याचं पाहायला मिळते। ज्यावेळी पवार कुटुंबातले एक